नमस्कार. ओम शांती. आज आपण सहन शक्ती अर्थात सहन करण्याची शक्ती या विषयावर जाणून घेण्याचा प्रयत्न करू. योगाभ्यास किंवा मेडिटेशन केल्याने आपण आपल्यामध्ये अनेक शक्तींना जागृत करू शकतो आणि त्या शक्तींचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये करून एक सफल जीवन प्राप्त करू शकतो. आपल्या जीवनामध्ये एक प्रकारे प्रत्येक कार्यामध्ये आपण आनंदाची अनुभूती घेऊ शकतो. आपण आपलं पारिवारिक जीवन खूप चांगल्या पद्धतीने जगू शकतो. त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये अनेक शक्तींची आवश्यकता आहे आणि त्या शक्तींचा उपयोग जर आपण केला तर तुम्ही अनेक समस्यांना सामोरं जाऊन त्यांना पार करू शकतात. स्वतः आणि इतरांनासुद्धा तुम्ही एक सकारात्मक जीवन जगण्यामध्ये मदत करू शकतात. तर अनेक शक्तींपैकी आपण एक शक्तीचा आज विचार करू, ती म्हणजे सहनशक्ती. सहनशक्ती म्हणजे काय? तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की सहन करणं म्हणजे चूप राहणं. एखादा व्यक्ती आपल्याला त्रास देतो आहे, आपल्यावर अन्याय करतो आहे, तरीसुद्धा आपण शांत राहणं, त्याचा प्रतिकार न करणं म्हणजे सहन करत राहणं, असं काही लोक समज करून घेतात किंवा गैरसमज करून घेतात. मग याच्यावर अनेक जणांचे असे प्रश्न आहेत की जर आपण सहन केलं तर समोरचा व्यक्ती जो आहे याचा गैरफायदा घेतो, तो पुन्हा आपल्याला टॉर्चर करतो आणि त्याच्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करून घेतो आणि आपण मात्र सहनच करत राहतो आणि आपली अधोगती होते. आपण दाबले जातो, आपलं जीवन कुंठित होतं आणि दुःखी जीवन आपण जगतो. तर हे योग्य नाही सहन करणं. वेळीच आपण एखाद्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे किंवा अशी म्हण आहे टीट फॉर टॅट, जशास तसे, किंवा ईट का जवाब पत्थर से. अशा पद्धतीनं जर तुम्ही या जगात राहिले तरच तुम्ही टिकू शकाल, अन्यथा तुम्ही या जगामध्ये जगणं कठीण होईल तुम्हाला, असं काही लोकांचं मत आहे. आणि म्हणून सहन करणं योग्य नाही असंही काही लोकांचा विचार आहे. परंतु सहन करणं याचा जर आपण विस्तारपूर्वक अर्थ समजून घेतला किंवा त्याचा खरा अर्थ जर समजून घेतला तर तुम्ही खूप आनंदी जीवन जगू शकता आणि कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता किंवा टॉर्चर न होता किंवा आपलं स्वतःच्या जीवनाचं नुकसान न होऊ देता तुम्ही सहन करून चांगलं जीवन जगू शकता. परंतु सहन करणं म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजलं पाहिजे. सहन करण्याचा आध्यात्मिक अर्थ नेमका काय आहे? ईश्वराचं असं म्हणणं आहे, ईश्वर जो आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देतो त्याच्यानुसार, की सहन करणं म्हणजे ईट का जवाब पत्थर से नाही तर पत्थर का जवाब आम से. पत्थर का जवाब आम से म्हणजे काय? तर जसं एखादा व्यक्ती आंब्याच्या झाडाला दगड मारतो आणि त्या बदल्यात आंबा मिळतो, त्याला आंब्याची प्राप्ती होते, त्या पद्धतीनं तुमच्या जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करत असेल, तर अशा वेळेस आपण दुःखी न होता, परेशान न होता, आत्मस्थितीमध्ये राहून स्वतःचं मन स्थिर करून परमात्म्याशी आपलं तादात्म्य करून कनेक्शन जोडून त्याच्या स्मृतीमध्ये राहून तुम्ही ऊर्जा प्राप्त करू शकतात आणि तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा तुमच्यातून बाहेर निघते तरंग रूपामध्ये, व्हायब्रेशन रूपामध्ये. आणि ती ऊर्जा बाहेरच्या वातावरणात पसरल्यानंतर जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते त्याच्यावर तिचा प्रभाव होतो आणि तिच्या मनामध्ये जी निगेटिव्ह किंवा नकारात्मक भावना तुमच्याविषयी आहे ती नष्ट होते आणि त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी एक सकारात्मक भावना तयार होते आणि
ते तुमच्याशी चांगल्या प्रकारचा व्यवहार करू लागतात. असा याचा फायदा आहे. म्हणजे आपल्या समोर अशी अनेक उदाहरणं आहेत. जसं की गौतम बुद्धाविषयी आपण कहाणी ऐकली की ते प्रवास करत असताना जंगल मार्गाने त्यांच्यासमोर एक अंगुलीमल नावाचा लुटारू डाकू येतो. तो अनेकांना लुटून त्यांचे बोटं तोडून गळ्यामध्ये त्यांची माळा घालतो. त्या रस्त्याने जाणं म्हणजे फार कठीण, लोक जात नसत. अशा मार्गाने गौतम बुद्ध जात असताना तो अंगुलीमल त्यांच्यासमोर आला, त्यांना मारण्यासाठी, लुटण्यासाठी. परंतु गौतम बुद्धांची एक शांत चित्त अवस्था, शक्तिशाली अवस्था, त्यांच्या साधनेमुळे, ध्यान अवस्थेमुळे त्यांच्यामधून जी ऊर्जा उत्पन्न होत होती, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या चेहऱ्यावरून, ते पाहून त्याच्या मनातला जो वाईट हेतू होता, जो उद्देश होता, तो नष्ट झाला. तो त्यांच्यासमोर नतमस्तक झाला आणि तो चांगल्या मार्गाला लागला. ते ही आध्यात्मिक ऊर्जा आहे, ती काम करते, ती सहन करण्याची शक्ती निर्माण होते. त्याच्यानंतर तुम्ही पाहत असाल की अनेक साधू संन्यासी जंगलामध्ये जातात, तपस्या करतात, साधना करतात. तर त्यांच्याभोवती अनेक हिंसक प्राणी असतात, किडे असतात, सर्प आदी असतात. पण त्यांच्यापासून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला आपल्याला आतापर्यंत ऐकायला मिळालेलं नाही की अमुक साधू सर्पदंशाने मेला किंवा वाघाने त्याला मारून खाल्लं, असं काही ऐकण्यात येत नाही. त्याचं कारण का? तर हे जे तपस्वी, साधना करणारे, जे त्यांच्यामध्ये जी आध्यात्मिक ऊर्जा व्हायची, ती ऊर्जाचा एक ओरा त्यांच्याभोवती निर्माण व्हायचा आध्यात्मिक ऊर्जेचा. आणि त्या ओरामध्ये किंवा त्या परिघामध्ये, त्या व्हायब्रेशनमध्ये जर एखादा हिंसक प्राणी किंवा व्यक्ती जरी आला, तरी त्याची हिंसक वृत्ती तिथे नष्ट होत होती आणि त्याचं मन शांत होत होतं. त्या वातावरणामधून तो बाहेर गेला तर भले तो हिंसक बनू शकेल, पण त्या वातावरणामध्ये त्यांची हिंसक वृत्ती नष्ट होत होती. तर ही आध्यात्मिक ऊर्जा जी आहे, सकारात्मक ऊर्जा जी आहे, ती अशा पद्धतीने वातावरणामध्ये परिवर्तन करते. तर सहन करणं म्हणजे काय? तर आध्यात्मिक ऊर्जा, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं. तुम्ही जर नुसते शांत राहिले, एखाद्या व्यक्ती अन्याय करत असताना, तर ही अर्धवट शक्ती आहे, त्याच्याने तुमचं नुकसान होतं. कारण तुम्ही त्याच्यातली निगेटिव्ह ऊर्जा नष्ट करू शकत नाही आणि म्हणून तुम्हाला त्याचा बेनिफिट किंवा त्याचा फायदा भेटत नाही. चूप राहण्याचा तुमचं नुकसान होतं. तर चूप राहणं ही अर्धवट प्रक्रिया आहे. नुसतं चूप नका राहू, तर तुमच्यामधून सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. म्हणजे तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी एक चांगली भावना निर्माण झाली पाहिजे, त्याच्या मनातला वाईट भाव नष्ट झाला पाहिजे, अशा तुमच्यामधून संकल्प निर्माण झाले पाहिजे. जर का तुम्ही चूप आहात, समोरचा अन्याय करतो, ताकदवार आहे, तुम्ही कमजोर पडताय त्याच्यासमोर, आणि तुम्ही नाईलाजाने चूप आहात, तर अजून घातक. कारण चूप राहण्याने, दबावाने चूप राहण्याने तुमच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कारण तुम्ही त्याच्याविषयी वाईट चिंतन करतात. तुम्हाला असं वाटतं की या व्यक्तीमुळे माझं नुकसान होतं आहे, हा मेला पाहिजे किंवा याला पण रोग लागला पाहिजे, अशा पद्धतीचे तुम्ही बद्दुआ त्याच्यामध्ये निर्माण करतात. म्हणजे तुम्हाला त्यापासून त्रास नाही झाला पाहिजे आणि म्हणून त्याचं कसं नुकसान होईल असे विचार तुमच्यामध्ये येतात. आणि मग ते विचार आपल्यातून निगेटिव्ह एनर्जी निर्माण करतात, त्याच्यावर निगेटिव्ह प्रभाव तयार करतात आणि तो तुमच्याविषयी अजून नकारात्मक बनतो आणि तुमच्याविषयी तो अजून वाईट हेतूने तुम्हाला त्रास देतो. म्हणून चूप राहणं जे हे योग्य नाही. शांत राहणं, अन्याय होत असताना किंवा चुकीचं वागत असताना चूप राहणं ही पूर्ण प्रक्रिया नाही आहे. तर चूप राहा ही अर्धवट प्रक्रिया. त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली पाहिजे, शुभ भावना निर्माण केली पाहिजे. आणि मग ही निर्माण कशी होईल? ही ॲटोमॅटिक येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला नियमितपणे सकारात्मक ज्ञान ऐकलं पाहिजे, चांगलं ज्ञान ऐकलं पाहिजे, योगाभ्यास केला पाहिजे, तेव्हा तुमच्यामध्ये ही ऊर्जा निर्माण होईल. रेग्युलर, निरंतर तुम्ही याचा अभ्यास केला पाहिजे. रोज तुम्ही निदान
अर्धा तास पाऊण तास जर का तुम्ही सतत चांगल्या विचारांचं ज्ञान ऐकत राहिले, आध्यात्मिक ज्ञान ऐकत राहिले आणि योगाभ्यास करत राहिले तर तुमच्यामध्ये ही ऊर्जा निर्माण होऊ शकते. केवळ थोडासा कधीतरी अभ्यास केला तेवढ्याने काम होणार नाही. रेग्युलर नियमितता तुमच्या अभ्यासामध्ये असली पाहिजे. त्याच्यासाठी मेडिटेशन म्हणजे काय, योगाभ्यास म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेतलं पाहिजे. जसं की तुम्ही पाहिलं असेल की सोलार एनर्जी, सूर्य ऊर्जा, सोलार प्लेट आपण वरती छतावर लावतो आणि सूर्याच्या किरणांनी बॅटरीमध्ये ती ऊर्जा साठवतो. एक इलेक्ट्रॉनिक्स ऊर्जा तयार होते, बॅटरी चार्ज होते आणि त्याच्यावर तुम्ही अनेक प्रकारची उपकरणं चालवू शकतात. तशाच पद्धतीनं ईश्वरसुद्धा सकारात्मक ऊर्जेचा एक स्रोत आहे, दिव्य गुणांचा स्रोत आहे. तो एक प्रकारे सुप्रीम सोर्स ऑफ एनर्जी आहे, तो परम स्रोत आहे शक्तींचा. तर जेव्हा तुम्ही आत्मरूपामध्ये स्वतःला समजून त्याचं स्मरण करतात, त्याची आठवण करतात, तेव्हा तुम्हाला ईश्वराकडून ऊर्जा प्राप्त होते, शक्ती प्राप्त होते आणि आत्मा एक प्रकारे चार्ज होते, पॉवरफुल बनते. आणि मग त्यावेळेस तुमच्यामध्ये ह्या ज्या वेगवेगळ्या ऊर्जा, वेगवेगळ्या ज्या शक्ती आहे त्या जागृत होतात आणि त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करू शकता. जसं मी आज तुम्हाला सहनशक्ती ह्या विषयावर सांगितलं, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती ह्या आपल्या जीवनामध्ये असतात. जसं की सामावून घेण्याची शक्ती आहे, निर्णय घेण्याची शक्ती आहे, परखण्याची शक्ती आहे, सामना करण्याची शक्ती आहे, विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती आहे, समेटण्याची शक्ती आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक शक्ती आहेत आणि ह्या शक्ती आपल्यामध्ये आहेत, सुप्त रूपामध्ये आहेत. तर ही सुप्त रूपातल्या शक्ती आपण जागृत करू शकतो. तर आपण आज इथे थांबू आणि पुन्हा आपण वेगवेगळ्या शक्तींवर मंथन करू, चिंतन करू, विचार विनिमय करू. तर आज मी इथं थांबतो आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, नम्र विनंती करतो की आपण अशा पद्धतीनं योगाभ्यास शिकला पाहिजे आणि आपल्यातल्या आध्यात्मिक ऊर्जेला जागृत केलं पाहिजे. नमस्कार. ओम शांती.